नमस्कार भक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे आणि साधकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अमूल्य प्रवचन संग्रहातील एका अशा विषयावर सखोल चिंतन करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या घराघराशी जोडलेला आहे. तो म्हणजे संसारात राहून मनाची शांती कशी टिकवावी आणि घरातील कटकटींवर नामस्मरणाने कसा विजय मिळवावा. भक्तांनो, आपण रोज पाहतो की माणूस संसारात अहोरात्र कष्ट करतो, राबतो. कशासाठी? तर घरात चार पैसे यावेत, मुले बाळे सुखात राहावीत आणि कुटुंबात शांतता असावी. पण एवढे करूनही आज घराघरात काय दिसते? कटकटी, वादविवाद, संशय, नात्यामध्ये दुरावा आणि असंतोष. माणूस घरात येतो तो शांती शोधायला, पण घरातच त्याला जास्त त्रास सहन करावा लागतो. श्री गोंदवलेकर महाराज अत्यंत करुणेने सांगायचे, अरे बाबांनो, संसार सोडण्याची अजिबात गरज नाही. संसार सोडून जंगलात गेल्याने मन शांत होत नसते. संसार हा रामाला मानून करा आणि तोंडाने अखंड नाम घ्या. मग तुमचा हा संसार साक्षात स्वर्गासारखा आनंदी आणि शांत होईल. आजच्या या प्रवचनात आपण महाराजांच्या मुखातून निघालेले ते सुवर्ण विचार ऐकणार आहोत, जे तुमच्या घरातील अशांती दूर करून घरात आनंदाचे आणि नामाचे वातावरण निर्माण करतील. चला तर मग अगदी शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया. भक्तांनो, श्री गोंदवलेकर महाराजांनी संसारातील दुःखाचे मूळ कारण अतिशय साध्या शब्दात उघडे करून दाखवले आहे. महाराज म्हणतात, अरे बाबांनो, संसारात दुःख या गोष्टीमुळे होत नाही की तुमच्याकडे पैसा कमी आहे, तर दुःख या गोष्टीमुळे होते की तुम्ही संसारातील माणसांकडून अति अपेक्षा ठेवता. महाराज पुढे समजावून सांगतात, तुम्ही जेव्हा एखाद्या माणसासाठी काही करता तेव्हा मनात अपेक्षा ठेवता की त्यानेही माझे ऐकावे, माझा आदर करावा. आणि जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही तेव्हा तुम्हाला राग येतो, घरात वाद होतात आणि मन अशांत होते. अपेक्षा हीच सर्वात कटकटींची आई आहे. महाराज अत्यंत मार्मिक प्रश्न विचारतात. या संसारात आजपर्यंत कोणाचे सगळे सगळे इच्छेप्रमाणे घडले आहे? नवऱ्याला बायकोकडून अपेक्षा, बायकोला नवऱ्याकडून अपेक्षा, आईवडिलांना मुलांकडून अपेक्षा. या अपेक्षांच्या ओझ्याखालीच माणूस चिरडून मरतो. जर तुम्हाला संसारात सुखी व्हायचे असेल तर माणसांकडून अपेक्षा ठेवणे सोडून द्या आणि फक्त रामाकडून अपेक्षा ठेवा. अनेक प्रपंच करणारे भक्त महाराजांकडे यायचे आणि रडत रडत विचारायचे, महाराज, आम्हाला प्रपंच सोडून मठात किंवा जंगलात यावेसे वाटते. या संसाराचा आम्हाला खूप कंटाळा आला आहे. यावर साक्षात परब्रह्मस्वरूप श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले उत्तर हे प्रपंच करणाऱ्या प्रत्येक साधकासाठी डोळे उघडणारे आहे. महाराज म्हणाले, अरे बाळांनो, प्रपंच सोडून पळून जाणे हा काही शूरपणा नाही. खरा शूर तोच जो संसारात राहून मनाला रामाच्या चरणी बांधून ठेवतो. महाराज एक अतिशय सुंदर आणि व्यावहारिक दृष्टांत देतात. जशी पाण्यात राहणारी बदकं पाण्यात पोहतात, पण त्यांच्या पंखांना अजिबात पाणी चिटकत नाही, ती पाण्यातून बाहेर आली की पंख झटकतात आणि कोरडी ठाक होतात. अगदी तसेच तुम्ही संसारात राहा, मुलाबाळांचे संगोपन करा, नोकरी धंदा करा, पण मनाला संसाराच्या चिखलात ऋतू देऊ नका. संसार हा रामाची चाकरी मानून करा. महाराज पुढे म्हणतात, म्हणा की हे रामा, हे घर माझे नाही, हे तुझे आहे. ही मुले माझी नाहीत, तुझी आहेत. मी फक्त तुझा पगारी नोकर म्हणून या घराची काळजी घेत आहे. असा भाव ठेवला की संसारातील यश अपयशाचे ओझे तुमच्या डोक्यावर राहणार नाही. महाराज नेहमी सांगायचे, ज्या घरात रामनामाचा आवाज घुमतो तिथे कलह आणि भूतप्रेतांचा वास कधीही राहू शकत नाही. महाराज म्हणतात, घरात कटकटी का होतात?
कारण घरातील वातावरणात नकारात्मकता भरलेली असते. जेव्हा घरातील लोक एकमेकांवर ओरडतात, निंदा करतात, तेव्हा घरात दारिद्र्य आणि अशांती येते. महाराज एक सोपा उपाय सांगतात. घरातील गृहिणीने स्वयंपाक करताना, कपडे धुताना किंवा कामे करताना मुखाने श्रीराम जय जय रामचा जप करावा. नामाच्या भावनेने बनवलेले अन्न जेव्हा घरातील लोक खातात, तेव्हा त्याची बुद्धी सात्विक होते आणि त्यांच्यातील राग शांत होतो. महाराज म्हणतात, पुरुषांनी दुकानावर किंवा कामावर जाताना तोंडात नाम ठेवावे. कामावरून घरी परतताना सर्व चिंता बाहेर सोडून हसतमुखाने घरात यावे. घर हे मंदिरासारखे पवित्र ठेवावे. महाराज आपल्या प्रवचनात संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे उदाहरण देत असत. महाराज म्हणायचे, संत एकनाथ महाराज पूर्ण संसारी होते. त्यांना मुले बाळे होती, घरदार होते, पण त्यांच्या घरात एवढी शांती होती की त्यांना शांतीचे पुतळे म्हटले जायचे. कोणी त्यांच्यावर थुंकले तरी त्यांनी राग मानला नाही. संत तुकाराम महाराजांची बायको स्वभावाने कडक होती, पण तुकोबारायांनी कधीही तिच्याशी भांडण केले नाही. त्यांनी प्रपंचालाच परमार्थाची पायरी बनवले. महाराज म्हणतात, तुम्हाला संत होण्यासाठी घरदार सोडण्याची गरज नाही. घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाला रामाचे रूप मानून त्याचे आदरातिथ्य करा. हीच सर्वात मोठी पूजा आहे. भक्तांनो, तुमच्या घरात अखंड शांती, लक्ष्मी आणि आनंदाचा वास राहण्यासाठी श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले हे 5 सुवर्ण नियम आजच घरात लागू करा. नियम पहिला, घरात कोणाचीही निंदा करू नका. दुसऱ्याचे दोष उकरून काढणे थांबवा, त्याने घरातील पुण्य नष्ट होते. नियम दुसरा, कर्तव्य बजावा, पण फळाची आशा सोडा. घरातील लोकांची सेवा रामाची सेवा मानून करा, त्यांच्याकडून परताव्याची अपेक्षा करू नका. नियम तिसरा, अन्नाला नामस्मरण जोडा. जेवताना किंवा स्वयंपाक करताना नामस्मरण आवर्जून करा. नियम चौथा, रागावर मौनाची ढाल वापरा. घरात कोणी चिडले तर तुम्ही शांत राहा. एकाने मौन बाळगले की वाद तिथेच संपतो. नियम पाचवा, एकत्र नामस्मरण करा. संध्याकाळी घरातील सर्वांनी एकत्र बसून किमान 15 मिनिटे श्रीराम जय जय रामचा गजर करा. तर भक्तांनो, संसारात समाधान आणि मनाची शांती या विषयावरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे हे अतिशय सखोल आणि कौटुंबिक शांती देणारे महाप्रवचन तुम्हाला कसे वाटले? आजपासून संसाराचा भार रामावर सोपवून घरात नामाचे वातावरण तयार करण्याचा संकल्प तुम्ही करणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आजच्या या उपदेशाने तुमच्या घरातील आणि मनातील अशांती दूर केली असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. आपल्या घरात शांती नांदावी म्हणून कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा. महाराजांचे असेच सखोल जीवन बदलणारे आणि घरात समृद्धी आणणारे दैनंदिन उपदेश नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय. श्रीराम जय जय राम.